चला आता मात्र मित्रांनो, ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहता ती स्पर्धा अर्थात आमने लोणारचा वर्ल्ड कप, आमने लोणार प्रीमियर लीग ही स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे 3 मार्च ते दिनांक 7 मार्च या कालावधीमध्ये ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. परंतु ज्या खेळाडूंनी फॉर्म घेऊन गेले त्यांना विनंती करतोय की ते फॉर्म लवकरात लवकर आपण सबमिट करायचे आहेत, कारण ऑक्शन सेरेमनी लवकरात लवकर येणार आहे, याची आपण नोंद घ्या. जी हाँ बिल्कुल। होली के रंग ALPL सीजन 3 के संग मजा आने वाली है। चला पंचांचा अधिकृत इशारा येतोय, ग्रीन सिग्नल बघा. आमचे काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत. दादा थोडेसे बाहेर या. नाही, प्रेक्षक नाही, ती अगदी त्यांचे प्रिय खेळाडू संघ खेळतायत ना, अगदी त्यांच्या सेल्फीसाठी ते गेले असावेत. चला हरकत नाहीये, परंतु विनंती करतो की आपण लवकरात लवकर मैदानाच्या पलीकडे जायचं आहे. चला थोडा वेग वाढवा तुमचा. सलामी जोडी बाउंड्री बॉय मिस्टर योगेश पाटील आणि सोबतीला आला ओमकार दलवी. आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाहू शकलेला बर्थडे बॉय मिस्टर कुमार सुरुवात करत असताना पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटला मिस्टेक. संजय पाटील कडून सिंगल धाव कंप्लीट, धुरीचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये पाहू शकेल हो हो 2 धावा कंप्लीट. आणि हा पंचाचा आय थिंक ऍक्शन पहा, वा नो प्रॉब्लेम. पंचाची जी ट्रॅक आहे पूर्णपणे स्टॅच्यू ब्रँडेड आहे आणि तेही पूर्णपणे स्टॅचेबल आहेत, नो प्रॉब्लेम. यस बिल्कुल फ्लेक्झिबल आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगला ड्राईव्ह करण्यात आला होता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. कुमार पुन्हा धाव, रिबसचा फटका, फुल टॉस आणि चेंडूला पाठवला अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाउंड्री बॉयच्या बॅटमधून निघणारा या सामन्यातील हा पहिला चौकार. ये नहीं चलने वाला हरी सर, थोड़ी और एनर्जी आनी चाहिए. ये स्लो मोशन वाला सॉन्ग नहीं चलेगा. परंतु काय फटका खेळलाय दिवसच्या माध्यमातून चौकार. हो बाय टच स्ट्रोक, पुन्हा फुल टॉस आणि हा चेंडू मात्र पाऊसकल डिपॉझिट केला अगदी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सारे गिन याद च तेरी मैं तां जागा रखा. हा फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि क्लासिकल डान्स सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. 2 चौकार बॅक टू बॅक. हो इथे मात्र या ठिकाणी फटका हवेत केला आणि पाहू शकाल त्या ठिकाणी फिल्डर तैनात विनीत पाटील. नो मिस्टेक, बॅटर बाद. पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाला. बिग विकेट. मोठा खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. 10 धावा धावफलकावरती असताना चॉप करण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्कर आणि बरोबर बॅकवर्ड पॉइंट ला उभा होता तो म्हणजेच विनीत पाटील. कोणत्या प्रकारे चूक त्यानं केलेली नाहीये. चांगला झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय. योगेश पाटीलनं मागच्या सामन्यामध्ये देखील बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते आणि तेथे त्याला मोठा डाव साकारता आला नव्हता. आणि इथे देखील आपण बघतोय की आज कुमार रणवी बर्थडे बॉय वाढदिवसाचं आज औचित्य खरं तर आणि फार मोठ्या पार्टीचं आयोजन तर आहेच, परंतु इथे जर मॅच जिंकली तर मग काय दुधात साखरेसारखं असेल. येस येस, म्हणजे तुझं म्हणणं असं की समीर योगेशला या स्पर्धेमध्ये चांगली स्टार्ट मिळाली, परंतु तो स्टार्ट मात्र त्या ठिकाणी मोठ्या इनिंग मध्ये डेव्हलप करू शकला नाहीये. हो, कुठेतरी डाव पुढे नेणे गरजेचं असतो. कुमार पुन्हा एकदा. ओहो पुन्हा पाहू शकला या ठिकाणी चेंडूचा मात्र जरूर पाठला काढण्याचा प्रयत्न केला, परंतु परफेक्टली वाईट यॉर्कर लेन. राहुल मेहरला आपण पाहतोय सध्या तिसऱ्या क्रमांकावरती. हो ऑन दी लाईन, जबरदस्त मात्र चेंडूची हाताळणी. एक्सलंट, चांगला कमबॅक करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार नंतर कुमार. और तो विकेट एकदा सरळ बॅटल ऑफ हेड ड्राईव्ह. काय फटका केला या ठिकाणी, सरळ चेंडू चाललाय सीमेरेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
जरूर हॅरी सरांचा आपण विचार केला तर मात्र गुजरात, अहमदाबाद, सुरत या ठिकाणी मात्र भरपूर जास्त सगळीकडे मागणी त्यांना का मिळते या त्याचं कारण मित्रांनो आपण ऑन स्क्रीनवरती पाहिलेच असेल, परंतु हा फाटका पहा, असं वाटतं की वारंवार पाहत राहावं. आणि राहुलच्या बॅटमधून निघणारा पहिला सिक्सर, पहिल्या षटकाचा केली संपन्न. 16 धावा फलक्यावरती एका गडाच्या मोबदल्यात. ओमकारनं आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. शून्यावरती तो सध्या नाबाद आहे आणि राहुलने 2 चेंडू फेस केलेले आहेत. पहिला सिक्सर त्याच्या बॅटमधून निघालाय. 5 ओव्हरची मॅच म्हणजे तब्बल तुम्हाला 5 गोलंदाज या ठिकाणी वापरणं अनिवार्य आहे. या स्पर्धेचं रूल आहे. नक्कीच 5 नवीन गोलंदाज तुम्हाला वापरणं गरजेचे असेल. म्हणजे एक गोलंदाज फक्त एकच ओव्हर टाकू शकतो. कुमार महाग डॅटरला 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाली, परंतु राहुलनं जो शेवटच्या बॉलवर सिक्सर मारला, लाजवाब टायमिंग होता. समोर डाऊन द ग्राउंड अजय याला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अजयनं मागच्या मॅचचा आपण विचार केला तर सुरुवातीला 3 चेंडू चांगले टाकले, परंतु तदनंतर जितू आय थिंक विनोदनं शेवटच्या 3 बॉलवर चांगला खेळ अजयच्या विरुद्ध साकारला. पण आता यावेळेला त्यालाही पलटवार करणं गरजेचं असेल. मात्र समोर ओमकार तळवी आहे, मागच्या सामन्याचा सामनावीर. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न आहे. अंपायर सांगतायत की चोपा झेल होता, परंतु तो ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर पश्चाताप. नक्कीच आणि मित्र म्हणतो की तुम्हाला झेल ज्यावेळी पकडण्याची संधी मिळते त्यावेळी तुम्ही दोन्ही हातांचा मात्र त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. परंतु एक्स्ट्रा कव्हरला मात्र त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली आणि ओमकारला मात्र जीवनदान त्या ठिकाणी मात्र प्राप्त झालाय. संघटित असो 17 वरती जाऊन पोहोचली अजय भांबरे पुन्हा एकदा. हो, थोडेसे बागपूरला गेले होते आणि पाहू शकाल त्या ठिकाणी पुन्हा चॉप करण्याचा प्रयत्न. चांगली वापसी आपण इथे अजय भांबरेची म्हणू शकतोय. आज 3 स्टारचे संघ आपल्याला NX मध्ये पाहायला मिळत आहेत. RD11 किरवली, मेहर 11 बापगाव आणि मकरंद स्पोर्ट मुठवल. आणि सध्या ही लढत अजित पाटील आणि बारा मेहर यांच्यामध्ये सुरू आहे. सोशल डिस्टन्स ठेवा, जसा कोविडमध्ये आपण ठेवायचो तसा दोघांमध्ये ठेवा. धावसंख्या धावफलकावरती 17. ओहो, यावेळेला फटका फसल्या, बॉल हवेत, परंतु गॅप मध्ये आहे आणि बॉल एका टप्प्याने जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अतिशय सुंदर पाहिलं आपण. अगदी विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू मात्र अगदी काबू कॉर्नरच्या पलीकडे निघून गेला. स्ट्रोक पहा, जबरदस्त. मात्र या ठिकाणी सुरुवात खास करून राहुल साठी मात्र आपण पाहतोय. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला, एक चौकार निघाला. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि संघाचा आपण जर विचार केला तर 21 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. जबरदस्त. मात्र या स्पर्धेचं नियोजन RD किरोली सगळ्या वतीनं आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे केंद्रबिंदू राकेशजी दिघाडकर साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा सरपंच चषक 2026. ओहो, ही लेन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे. हो, लाऊड अपील आणि पंचांचा या ठिकाणी ऍक्शन पहा. नॉट आउट. परंतु आता दोन्ही पंच तिकडे मात्र चर्चा करतायत. कुमार, कूल डाऊन कुमार. दोन्ही पंच तिकडे मात्र निर्णय घेतील. जो काही निर्णय येईल तो मात्र तुम्हाला दोघांना मान्य करावा लागेल. JP पॅनल सध्या आपण पाहतोय आणि ढोलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा JP पॅनल काय जबरदस्त कार्य करत आहेत. जरूर महाराष्ट्रभर JP पॅनल पंच आज चांगली कामगिरी करत असताना, परंतु इथे धावांचा चांगला वेग आहे. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांचा आपण विचार केला तर पॉवर प्ले इनिशियल ओव्हरमध्ये इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं. भले 1 विकेट गेला, परंतु ही जी 2 षटकं आहेत ती पूर्णपणे कॅपिटलाइज करणं गरजेचे असतात आणि तो प्रयत्न सुरू केला. राहुलच्या बॅटमधून चांगले रन्स येतात. एक सिक्सर देखील पाहायला मिळाला. पुन्हा तो स्ट्रायकिंग एंडला अजय भांबरे, राईट अमोर द विकेट. हा बॉल फुल टॉस होता, मागे निघाला. फाईन लेगकडे फिल्डर आहेत, डिरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. हो, दोन्हीकडे स्टंप मिस झाले आणि पंचांचा आय थिंक हा इशारा एक्झॅक्ट काय आहे, व्हाईट बॉल. सर पायांनी वाईट दिला होता, परंतु त्यानंतर हातांनी दिला आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावा पुढे जातील. धावसंख्या 2-23 आकड्यावरती 23. परंतु एकाच चेंडूवरती समीर आपण पाहिले की दोन्ही फलंदाज वाचले गेले, ओमकार आणि राहुल. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय.
चेंडू चला मिडॉनच्या डोक्यावर लॉंग ऑन कडे कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. तू विंडोज मध्ये मात्र हे दृश्य पाहतोय, परंतु जर बॉलिवूड मधून जे डायरेक्टर करण जोहरने जर तुमचा डान्स जर पाहिला तर 100% हरी सर तुम्हाला मात्र एखाद्या मूवी मध्ये ते संधी देऊ शकतील. हो, आणि ज्या प्रकारे ॲथलेटिक्स एफर्ट करतायत रोहित शेट्टीने बघितला तर मग काय संधी फिक्स. कारण त्यांना असेच कॅरेक्टर पाहिजेत, असेच ऍक्टर पाहिजेत की जे कुठे स्टंटबाजी करतील. निश्चितपणे. परंतु समीर आपण स्टंट बाजी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यासाठी बॉडी फिटनेस फार महत्वपूर्ण आहे. खेळना क्या चाहते हो. 27वा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27ला 1. 2 षटकं ही पूर्णपणे बॅटिंग करत असताना बापगावनं आपल्या नावी केलेले आहेत. दोघांमध्ये चांगला तालमेल, चांगला जंप बसलाय सध्याच्या घडीला. 27 जावा सुधीर पाटील गोलंदाजी करण्यासाठी आल्या. राहुल मेहर समोर, यावेळेला चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता आणि डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. व्हेरी गुड बॉलिंग, सुपर फ्रॉम सुधीर पाटील. त्याच्याकडे उंची चांगली आहे आणि हाय ऑन द बॉल रिलीज करतोय. पूर्ण लांबीचे चेंडू टाकत असताना राहुल समोर. हो, खूपच जास्त शफल झालं आणि काय टायमिंग आहे. ठक असा आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. अपने आणि गोविंदाचा अगदी जबरदस्त मात्र तो सॉन्ग. आणि इथे मात्र पावसाळ्या या ठिकाणी काय फटका केलाय राहुल मेहरा. अगदी चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर निघाला आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी हा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडू पा किती वेगाने मात्र जाऊन लँडिंग झाला अगदी लॉंग ऑनच्या पलीकडे. आणि धावांचा वेग सुद्धा मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने वाढतोय. 33 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. 7 चेंडू आतापर्यंत राहुलनं फेस केले. 16 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि ओमकारच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. तो केलो 3 चेंडूचा सामना करत असताना 5 धावच्या संख्येवरती. आणि सुधीरच्या 3 ओव्हरमध्ये पहिला सिक्सर सुद्धा आपण पाहिलाय. या मॅच मध्ये जोही संघ पराभूत होईल त्यांना एक संधी तर असेलच, परंतु जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्यामुळे इथून कोणता संघ जिंकेल आणि आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळेल ते आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे चांगला पलटवार, एक तुमारी एक अमारी असंच चालू आहे सध्या. चांगला कटर होता, लेट मुवमेंट, टप्पा पडला, बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतोय. 33वा धावफलकावरती. आणि समीर कालचा दिवस आपण पाहिला तर आई गावदेवी पीसीएस संघाच्या नावावरती राहिलेला आहे. आणि आज पाहूया कोणता संघ मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. हो, लेग स्टंपवरती मारा, प्लिक केला, चेंडू वेगाने चाललाय, रेस सुरू आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये आणि शेवटच्या क्षणाला हो हो पायांचा तिथे वापर केला गेलाय आणि या 4 धावांचा या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. हे पाहू शकता आपण. खरं तर प्रॉपरली टायमिंग नव्हतं बॅटची. आतली कडा इनर एज घेत असताना बॉल मागे वेगानं गेलाय. पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग लेगला बॉल नाही थांबू शकला आणि बॉल सरळ निघाला तो सीमा पार. 37वा धावफलकावरती येतात. राहुलनं जबाबदारी घेतली. मागच्या सामन्यामध्ये फास्टेस्ट 22 त्यानं बनवला होता. शॉर्ट बट डायनामिक इनिंग्स आपल्याला बघायला मिळाली होती. हा बॉल फुल लेंथ, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजाला फॉलो केले सुधीर. 3रा डॉट आला सुधीरच्या माध्यमातून. हो, निश्चितपणे. परंतु समीर आपण पाहिले तर 10 धावा सुद्धा मात्र या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एक षटकार पाहिला, आपण चौकार पाहिला आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक या 3ऱ्या षटकातील आणि त्याच्यावरती फटका चांगला खेळला. हवे तेजस पाटील. हो हो, चुकीचा अनुमान, परंतु बॅकअपसाठी संजय पाटील वेगाने आले. एका हातामध्ये चिरवलं त्याने मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात फील्ड केलाय आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पर ओव्हरचा विचार केला तर 13च्या गतीने धावा इथे जोडला गेला 39 आणि अजूनही 12 चेंडूचा खेळीनं बाकी. चांगली धावगती राखण्यामध्ये यशस्वी ठरलेत सध्या. 13च्या गतीनं धावा जोडल्या जातात. 39 धावा
3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ड्रिंक्स इंटरव्हल आणि याच गतीने धावा बनल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 65 धावा तुम्हाला बघायला मिळतील आणि जरूर 3 षटकानंतर आता ड्रिंक्स इंटरव्हल स्ट्रॅटेजिक टाइम आउट येथे रणनीती आखली जाणार की एक्झॅक्ट पुढे काय करायचं आहे येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये. मी तर म्हणेल की फलंदाजांचा इथून मानस असेल आणखी 25 धावा आल्या पाहिजेत, कारण ज्या प्रकारे दोघे बॅटर खेळतात विशेषतः राहुल आणि ओमकार त्या दोघांमध्ये ती क्षमता आहे. येणाऱ्या बॅटर्समध्ये अजूनही लारास येणं बाकी आहे, तोही एक विस्फोटक बॅटर आहे, म्हणून आता इथून तो दबाव त्यांच्यावर कमी असेल. मात्र इथून आता विचार गोलंदाजी करणाऱ्या टीमचा असेल की 12 बॉलमध्ये आपल्याला 20च्या आत धावा थांबवायच्या आहेत या मॅचमध्ये पलटवार करण्यासाठी. आणि तेच तर कारण पाहतोय की कॅप्टन स्वतः आलाय ज्यानं हॅट्रिक कंप्लीट केली या स्पर्धेमध्ये, सूरज भामरे. हो निश्चितपणे आणि या स्पर्धेचा आपण जर नियम जर पाहिले समीर तर तुम्ही एका गावातील खेळाडू एकत्र करून तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळू शकता. परंतु आपण जे दोन्ही संघ जे पाहतोय प्रॉपरली ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये जे खेळाडू खेळत आहेत ते प्रॉपरली 2 संघ मात्र उतरलेले आहेत. एका बाजूला मेहर 11 बाबगाव तर दुसऱ्या बाजूला मकरंद स्पोर्ट मुटवल. ही सुद्धा मात्र एक्झॅक्टली त्याच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. काल आपण पाहिले की पिसे गावातील 2 संघ एक मिळून खेळले आणि आपण जर विचार केला तर तो संघ मात्र क्वालिफाय झालेला आणि आज किरवली गावातील 2 संघ मिळून एक संघ करून खेळले, परंतु त्यांनी मात्र पहिला सामना गमावलाय आणि त्यांच्यासाठी आता मात्र पुढील सामना डू और डाय असेल. गोलंदाज सूरज भामरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू पाहू शकला आणखी हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु लिडिंग एज चेंडू मात्र शॉट फायलेकडे हवेत राहिला आणि फलंदाज ओमकार दलवीची खेळी मात्र आणखी संपुष्टात आलेली आहे. दुसरा धक्का लागत असताना मेहर 11 बाबगाव संघाला. टॉप एज बैठक हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉग हिट करायचं होतं, बॅटची वरची कडा आणि फाईन लेग कडे कोणत्या प्रकारे चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक हार्दिकनं त्या ठिकाणी झेल पकडला, चांगला झेल पकडला आणि सूरज विकेट टेकर गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील विकेटची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि महत्वाच्या क्षणाला ती हॅट्रिक पूर्ण केली होती आणि जिथून त्या सामन्याला कलाटणी मिळाली होती आणि मुठवल संघ तिथे जिंकला होता. आणि इथे आता सफलता मिळवून देत असताना पहिल्याच बॉलवर 39ला दुसरा धक्का लागलाय आणि नवीन बॅटर लारा मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आज सूरज भामरे खऱ्या अर्थानं विकेट टेकर राहिलाय. अनेक स्पर्धामध्ये आपण सूरजचा खेळ पाहिला तर पूर्णपणे चाचपडताना त्याला पाहिलेला आहे, परंतु या स्पर्धेमध्ये जबरदस्त जसा सूर्य चमकलाय तसा मात्र हा सूरज आज मुठवल संघासाठी चमकदारी कामगिरी करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. न्यू बॅटर ज्या खेळाडूची चर्चा सुरू होती लारा गांगोडे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 4थ्या क्रमांकावरती ऑन साईडला पिक केलाय चेंडू, त्याला वेगळा मिडविकेटला गॅप फार मोठा आणि तिकडे नाही धाबांचा तोटा चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती लाराच्या बॅटमधून. क्लासिकलला फटका आपल्याला बघायला मिळतोय. लारानं आल्या बॉलला पाठवलं सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. अगदी मोठा स्विंग करण्याचा प्रयत्न होता, बॅट स्विंग अगदी वेगवान खेळण्याचा प्रयत्न केला होता, गॅप फाइंड केला तिथे. सूरजचा बॉल ऑन साइडला पिकअप बॉल हवेत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर विशाल पाटील कोणत्या प्रकारे चूक करत नाहीये, पकडलाय झेल. समाप्त होतोय लाराचा खेळ. 1 more विकेट डाऊन. जबरदस्त मात्र या ठिकाणी झेल पाहिला आपण अगदी स्क्वेअर लेगकडे आणि फलकावरती धावा संख्या जर पाहिल्या तर या ठिकाणी 43 आणि दुसरी सफलता मात्र या ठिकाणी पाहिल्या तर प्राप्त केली. चौथा षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. न्यू बॅटर सुनील आलाय, लारा बाद झाले तर परंतु एका बाजूला राहुल मेहर अगदी वरमॅन अरबीचा रोल सध्या मात्र त्याने त्या ठिकाणी पूर्ण केलं असं म्हणावं लागेल, कारण 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 22 धावा संख्या होते तो खेळतोय. आणि ते मात्र पहिल्या चेंडू तो रिव्हर्सचा पटका बाहेर काढला. चेंडू हवे अजय भामरे चेंडूच्या खाली बॅक टू बॅक दुसरी सफलता
आणि या ओव्हरमध्ये सूरजच्या खात्यामध्ये तिसरी सफलता. एक्सलंट टेकन अजय पांबरे. जबरदस्त झेल पकडत असताना सूरज विकेट टेकर गोलंदाज आहे. अक्षरशः विकेट ज्या पद्धतीने प्राप्त करतोय जसं की दुकानातून खाऊच घेतोय. मागच्या मॅच मध्ये 3, या मॅच मध्ये 3. वा बाय वा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 6 विकेट आतापर्यंत घेतले. त्याने दुसराच सामना खेळतोय. धावसंख्या धावफलकावरती 43 असताना चौथा धक्का लागलाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आणि बघूया बॅक टू बॅक दुसरा गोलंदाज ठरतो का हॅट्रिक पूर्ण करणारा. कालच कालिंग एक्सप्रेस प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलारनं ISPL मध्ये हॅट्रिक संपन्न केली आणि ती देखील बोल्ड हॅट्रिक. यस यस. आणि कोलकाता आय थिंक संघ पाहिला तर अगदी थेट फायनलमध्ये संघाने मात्र प्रवेश केला. परंतु या ठिकाणी हा सूरज भामरे बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिक मात्र या स्पर्धेमध्ये कंप्लीट करणार का. ओहो, यॉर्करचा प्रयत्न. शालिक बोईने मात्र खोदून काढला. चेंडू चला अगदी वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने रणजित पाटील झेपावला जरूर. रनआउटची संधी. रनआउटची संधी. आणि आता मात्र या ठिकाणी चेक करण्यासाठी टीव्ही पंचाकडे आता निर्णय सोपवलाय. परंतु व्यासपीठावरती पहा ना की एका बाजूला अजित पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला बारामजी मेहर आहेत. सध्या अजित पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहतोय आणि बारामजी मेहर साहेबांचा चेहरा थोडासा मायूस पाहायला मिळतोय. आणि मध्ये बसलेत आमचे रॉकी भाई. रनआउटसाठी तर मात्र टीव्ही पंचांची मदत केलेली आहे. एक धाव तर मात्र दोघांनी पलून पूर्ण केली होती. परंतु डेंजर 8 कडे आता मात्र राहुल मेहरची विकेट्स धोक्यात आहे का हे आता मात्र पाहावं लागेल. परंतु पंचांना मात्र या ठिकाणी या सॉफ्ट सिग्नल देणे गरजेचं आहे. चला, सॉफ्ट सिग्नल तर पंचांचा नॉट आउट आहे, परंतु चेक केलं जाईल. जर पूर्णपणे क्लिअर पिक्चर जर आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले गेले तर मात्र जरूर तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु जर हे दृश्य कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये जर कॅप्चर नसतील तर मात्र जे ऑफिशियल पंचाचा निर्णय आहे तोच मात्र शेवटचा निर्णय असेल याची आपण नोंद घ्या. जबरदस्त क्रीडांगण या सत्रामध्ये मात्र तयार केलेलं आहे. सर्व किरवलीकरांची मेहनत या क्रीडांगणासाठी आपल्याला पाहायला मिळाली. अनेक वर्षे पाहिली की आपण किरवली गावामध्ये प्रॉपर क्रीडांगण नव्हतं, परंतु आज जबरदस्त मात्र त्या क्रीडांगणाची उभारणी केलेली आहे. या पहिले आपण याच मैदानावरती 40+ एक स्पर्धा पाहिली होती आणि त्याच्यानंतर मात्र हा सरपंच चषकाचा थरार सौरभ प्रीमियर लीग 4 दिवसांचा सोहळा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि चांगल्या प्रमाणे आज ही खेळ इथे मात्र आपण 4ही संघाच्या वतीने पाहिलेला आहे. सध्या पाहतो की निर्णय पेंडिंग आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ या ठिकाणी खर्च होतोय. चला, मात्र आता इथे जो ऑनफिल्ड पंचाचा निर्णय आहे तोच मात्र या ठिकाणी निर्णय मात्र या ठिकाणी पकडला जाणार. पंच फलंदाज या ठिकाणी सेफ आहेत. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या चेंडूत शालिक खेळत असताना 2 धावेने धावाला सुरुवात केली. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 45 या आकड्यावरती. हो, इथे मात्र आय थिंक चेंडूला आपटी दिली आणि मात्र शालिक भोईरचं त्या ठिकाणी मात्र शॉट केल्याचा अंदाज पहा. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव तर तिथे मिळाली. बघूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. एक हात घेऊन उपट टाकण्याची तयारी केली होती शालिकनं. जसा तो चेंडूच्या मागे धावत होता. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलेला आहे. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाता नाही पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. ओहो हो, खूपच बाउन्स. यावेळेला फटका फसला. बॉल हवेत. सूरजला मिळणार का 4थी विकेट. कव्हरचा फिल्डर डाऊन दी बॉल आणि कोणत्या प्रकारे चुकी करत नाही विनीत पाटील. आणि 4था खेळाडू त्यानं बाद केला. एकाच ओव्हर मध्ये 4 विकेट, 4 विकेट हॉल. आणि ही 4थी विकेट्स पहा. थोडसा बाकपला जाऊन मात्र दूरवरून खेळण्याचा फटका प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे पाहतो की प्रॉपर कंडिशन जुळाले नाहीये. चेंडूला मात्र उंची फार जास्त मिळाली आणि विनीत पाटील काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी सेल पकडतोय. 5वा धक्का लागला या ठिकाणी. मेहर 11 भापगाव संघाला सुरुवात तर चांगल्या प्रमाणे झाली होती. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर तब्बल 16 धाबा
कुमारच्या अगेन्स्ट जोडल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अजय बांबरोने खर्च केले होते 11, सुधीरनं 12 खर्च केले आणि या षटकात आपण विचार केला सूरजनं आतापर्यंत या ठिकाणी 4 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. जबरदस्त मात्र या ठिकाणी मुठवलकरांचा मात्र बाउन्स बॅक पाहायला मिळतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज संजय पाटीलचा आता मात्र या ठिकाणी वापर केला गेलाय. चांगली वापसी करण्यात आली. 4 फलंदाज एकाच ओव्हरमध्ये बाद करणं हे सोपं काम नाहीये. आता राहुलकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. राहुल अजूनही मैदानात आहे. बाळू सुद्धा थोडासा शांत झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण सुरुवातीच्या 3 ओव्हर्समध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं. मात्र तदनंतर एका ओव्हरमध्ये 4 खेळाडू बाद झाले आणि मेहेर 11 बापगाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. संजय पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. हो हो हो, पहिलाच बॉल खराब आहे आणि फुल टॉसवर पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. बॉल सीमा पार, चौकार. ते मात्र या ठिकाणी पंजाब आपण पाहिलाय चौकार आणि नो बॉलचा इशारा पंचाच्या वतीने पाहायला आणि या 5 धाव्याच्या अनुषंगाने 51 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. राहुलच्या सोबतीला न्यू बॅटर आर्यन मेहेरला आपण पाहतोय, परंतु आज राहुलची काय जबरदस्त फलंदाजी आपण इथे पाहत आहोत. 26 धावा मात्र त्या ठिकाणी वैयक्तिक केलतोय. चला यानंतर लुजर वर्सेस लुजर सामना मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानुस्फड इताडे आणि RD11 किरवली दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. 51 धाबा आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. अजूनही 6 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. जरूर विकेट्स मेहेर 11 बापगाव संघाने आतापर्यंत गमावले 5, परंतु धाबांचा आकडा चांगला प्रमाणे पाहायला मिळतोय. संजय पाटील जरूर इथे आपण जर विचार केला तर अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये कुठेतरी कंट्रोल नव्हतं. संजय पाटीलचं नो बॉलवर चौकार आला. राहुल हो, फरक खूपच छान पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चाललाय, परंतु रणजित पाटील चेंडूवरती अगदी झपाट्याने पोहोचले आणि पाहतो की 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी पाहिलं आपण राहुल जास्त वेळ स्ट्रायकिंगला जर उभा राहिला तर मात्र त्याचा कुठेतरी मात्र फायदा इथे मात्र होऊ शकतो टीम मेहेर 11 बापगाव संघाला. आणि पाहतो की कुठेतरी मैदानामध्ये ओलसर आहे या जागा आणि तिथे मात्र चेंडू जाऊन समीर लँडिंग झाले आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडूच्या आकाराबद्दल पाहणी केली जात आहे. आणि त्याचे कारण होतं की योगेश सर जेव्हा आउटफील्ड मध्ये बॉल आला थोडीशी गती कमी झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण 53 पाहतोय. चांगली टोटल म्हणावी लागेल, परंतु या क्रीडांगणावर कालचा आपण विचार केला तर भरपूरदा चांगल्या रन्स चेस झालेल्या आहेत. त्याच्यामुळे इथून मेहेर 11 बापगाव संघ संतुष्ट नसेल, कारण 3 ओव्हरपर्यंत 39 धावा होत्या आणि ते संजयच्या विरुद्ध तर चांगला स्टार्ट मिळाला आहे, परंतु त्या षटकाला कॅपिटलाइज करावं लागणार आहे, मोठं करावं लागणार आहे. 53 धावा, 53ला 4, अंतिम षटक मार्गस आहे. यानंतर जो सामना होणार दोन्ही कॅप्टन किरवली आणि जानू स्फोडिताडे, आणखी एक स्क्वेअर चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव. 5 गोलंदाज फार रेअरली आपण पाहतोय की एखाद्या ग्रामीण टीम मध्ये 5 परफेक्ट गोलंदाज असतील. ओपनचं क्रिकेट वेगळं असतं, कारण वेगवेगळ्या विभागातून प्लेयर्स एकत्रित होऊन संघ तयार केला जातो, परंतु एकाच गावामध्ये 5 गोलंदाज फार कमी असे संघ असतील की जिथे आपल्याला बघायला मिळतात. अगदी फुल लेंथ होता बॉल, परफेक्टली यॉर्कर. उत्तरच नव्हतं ते राहुल मेहेरकडे. डॉट बॉल. हो, म्हणजे आपण म्हणू शकतो की 5 बॉलर पैकी एखादा बॉलर तुम्हाला जरूर वीक मिळणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही प्रहार करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करणं प्रथमतः गरजेचं असेल. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहू शकता संजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू इथे सोपवला. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 54 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. फुल टॉस समोर दिशेने ड्राईव्ह केला, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
का आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे येणारा एक्सलंट स्ट्रोक चौकार. 58 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता इथून पुढे होणाऱ्या धावा कुठेतरी मानसिक दबाव स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघावरती वाढवणार आहेत. ज्या प्रकारे आपण रन्स पाहतो यावेळेला पुन्हा बाहेर आहे. हा देखील चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु व्हाईट बॉल. जरूर. आणि या सिंगलच्या वतीने फलकावरती 59 धावा या ठिकाणी लागल्या गेल्या. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. समीर, आपण चांगली धावसंख्या इथे म्हणू शकतो ज्या अनुषंगाने खेळ सध्या सुरू आहे. मेहरीला बाबगाव संघाचा हो इथे मात्र बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत आणि ओहो, अजय भामरे मिस्टेक करतोय. जरूर त्याच्याकडनं चुकी झाली आहे. सोपा झेल होता. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. तुम्ही या स्टँडर्डची टुर्नामेंट खेळता, या स्टँडर्डचं क्रिकेट खेळता, तर मग तुम्हाला चांगलं खेळ करावा लागेल. 60 धावा धावफलकावरती चांगली टोटल उभारली गेलेल्या 5 षटकांच्या मॅच मध्ये. ओ हो, यावेळेला समोरच्या दिशेनं बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आर्यन मेहरच्या बॅटमधून येतोय चौकार. मोहराप्रमाणे पंच मात्र डान्स करत होते, परंतु इथे 64 धावा लागल्या गेल्या. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. हो, चेंडू पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू त्याला पुन्हा इस्ता कव्हरला दुहेरीचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नामध्ये दोघेही सफल राहिले. जबरदस्त मात्र आर्यनची खेळी मात्र आपण पाहिली. 2 चेंडूचा सामना त्यांनी केला. 2 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 7 धाबाचं योगदान दिलं आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 66 धाबा फलक्यावरती लागल्या गेला. 67 धाबाचं लक्ष असेल टीम मकरंद स्मृती मुठवळ संघासमोर आणि त्या धाबांचा पाठलाग आता मात्र इथे कशा रीतीने केला जाणार आहे. तोपर्यंत जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. लुजर वर्सेस लुजर अर्थात RD11 किरवली विपक्ष जानूसपूर इताडे. म्हणजे एका बाजूला सरपंच साहेबांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला उपसरपंच साहेबांचा संघ. वा, मॅच रंगतदार होणार आहे. आणि आता मात्र टॉस कव्हर करतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. चला तर बालारामजी मेहर यांच्या शुभाशय आपण करूया. टॉस सोनी कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नॉकआउटची मॅच असेल, कारण आता जो जिंकेल तो पुढे जाणार आणि जो पराभूत होणार त्यांचा संघर्ष आणि त्यांचा प्रवास या स्पर्धेतून समाप्त होणार आहे. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. चला, कॉलिंग तुम्ही करा, पाहुण्यांना मान. हेड इज अ कॉल, टेल इट इज. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजेच RD11 किरवलीनं. जरूर मान्यवरांना विनंती असेल की आपण पुन्हा मंचावरती बसावं. RD11 किरवली संघ आपण पहिला सामना गमावलाय, आता टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. जिंकले तरच स्पर्धेमध्ये तुम्हाला पुढे खेळता येईल, हारलात तर मग स्पर्धेतून घरी जावं लागेल. घरी म्हणजे स्पर्धेकडे लक्ष द्यावं लागेल. क्षेत्ररक्षण करणारच प्रतिस्पर्धी संघ जानूसपूर इताडे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? कमीत कमी प्रयत्न करू. सेम टीम असेल की काय बदल करतोय? सांगतो ते. चला नंतर सांगा, हरकत नाही. शुभेच्छा असेल. बॅटिंग करायचे. कुठे चुका झाल्या पहिल्या मॅच मध्ये? काय नाही, जरासं मिस फील्ड वगैरे सगळ्यांच्या ह्याच्यात बॅटिंग पोझिशनमध्ये थोड्याशा चुका झाल्या, ते सुधारण्याचा प्रयत्न करू. या मॅच मध्ये ॲज अ कॅप्टन तुला कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? कोण चांगला खेळेल? नवनाथ भोईर, जितेश भोईर, दैवत वेलेकर, हर्षद वेलेकर, सर्व टीमकडून अपेक्षा असेल. सरपंच साहेबांच्या नावानं स्पर्धा आहे. सरपंच साहेब तुम्हाला पुरस्कृत करत असतात. काय सांगशील स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूपच चांगली आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, नॉकआउट मॅच 6 ओव्हर ही जी कॉन्सेप्ट कशी वाटते तुला? ही कॉन्सेप्ट खूपच चांगली आहे आणि 6 ओव्हर खेळायलाच खूप आनंद येतो, म्हणजे मजा येते. शुभेच्छा असेल तुला देखील. टॉस येथे संपन्न झाल्यापैकी प्रथम करण्याचा निर्णय स्वीकार आहे. म्हणजेच टीम RD11 किरवलीनं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जानूसपूर इताडीला. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. त्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये अजय गरज सर तुमच्यासोबत जोडले जातात. थँक्यू.
थैंक यू सो मच समीर ठाकरे एंड योगी पाटिल। दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है सरपंच कप 2026 में। RD11 किरवली की ओर से 67 रनों की चुनौती मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम के सामने मुकाबला जीतने के लिए। मेहर 11 बाबगांव टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चुनी इस मैच में और 66 बनाए हैं 5 ओवर्स में। इससे पहले जो मैचेस खेले दोनों टीमों ने वो 6-6 ओवर के मैचेस थे, लेकिन ये 5-5 ओवर का मुकाबला है और एक अच्छा खासा स्कोर बोर्ड पर टांग दिया गया है। चुनौती बड़ी है, चुनौती कड़ी भी है और संघर्ष काफी जबरदस्त हो सकता है मैच के इस सेकंड हाफ में। मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम का रन चेज शुरू होने जा रहा है। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ बैरी जुड़ते हुए। गुड आफ्टरनून बैरी। वेरी गुड आफ्टरनून गैरी। पहले मैच में, इससे पहले मैच में मुकरन मुठवल की टीम पहले बल्लेबाजी की थी और अब चेस कर रहे हैं इस मैच में। 67 रनों की चुनौती उनके सामने, 5 ओवर का मुकाबला। बहुत ही बेहतरीन तरीके से मैच जीता था गैरी पिछले मैच को आखिरी ओवर में। जी हाँ, खास तौर पर आखिर के 2 ओवर्स में जो बॉलिंग रही थी वो काबिले तारीफ। लेकिन उस मैच में बल्लेबाजी में विशाल ने बहुत ही महत्वपूर्ण योगदान दिया था। शुरुआती ओवर्स में रन्स नहीं आए थे। एक बार फिर से मौका मिला है टॉप ऑर्डर के बल्लेबाजों को अपनी प्रतिभा को सिद्ध करने का। अंपायर हैरी तैयार, उनका ग्रीन सिग्नल आता हुआ। सलामी बल्लेबाज रंजीत और उनके साथ सूरज गेंदबाजी की शुरुआत करने जा रहे हैं। सुनील गांगुर्डे जिन्होंने 2 ओवर्स किए थे पहले मैच में। इस मैच में तो एक ही ओवर मिलने वाला है। 5 ओवर्स के लिए 5 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल करना पड़ेगा नियमों के अनुसार। जीतने वाली टीम क्वार्टर फाइनल में पहुंचेगी। सूरज के पास स्ट्राइक एंड हियर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स। बढ़िया गेंद, फुल लेंथ, अच्छी रफ्तार के साथ डाली थी। एज लगा, पैर पर टकराई और कोई रन नहीं पहली गेंद पर। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी वहां पर गेंदबाज सुनील द्वारा। पहली गेंद सीधी रखी हुई थी, बांध के रखा बल्लेबाज को। जाने जाते हैं इस तरीके के गेंदबाजी के लिए। एक चीज आपने नोटिस की होगी कि कहीं ना कहीं जो स्कोर बन रहा है, औसतन हम देखें तो 12-13 रन प्रति ओवर यहाँ पर बन जाते हैं और इस मैच में जो रिक्वायर्ड रन रेट है पारी की शुरुआत से वो 13 का थोड़ा से ऊपर है। तो ये अच्छा टारगेट सेट हुआ है और इस तरह के स्कोर्स पर हमने देखा है कि अक्सर बहुत अच्छे मैचेस हुए यहाँ पर। लंबाई लेना चाहते थे लेकिन गेंद में उछाल थोड़ा सा कम रहा। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बीट हुए। एक और बेहतरीन गेंद वहां पर गेंदबाज द्वारा थोड़ी सी बाहर रखी हुई थी। बल्लेबाज स्विंग किए लेकिन संपर्क नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच। डॉट डिलीवरी। अच्छी शुरुआत करते हुए सुनील। पावर प्ले में जब आप डॉट गेंदे खेलते हो तो फिर बतौर बल्लेबाज आपके ऊपर दबाव बन सकता है। फील्ड रिस्ट्रिक्शंस, मात्र 2 खिलाड़ी इस समय घेरे के बाहर। इस बार इनफील्ड को क्लियर करते हुए दर्शनीय स्ट्रोक, डीप कवर में गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी वहां पर बल्लेबाज द्वारा। ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर रखी हुई थी गेंद, उठा दिया था उसे और 4 रन हासिल किए। आगाज हो चुका है रन्स बनाने का सूरज द्वारा। इस बार हुक कर दिया है, हवा में जरूर है लेकिन फिर से इनफील्ड को क्लियर करते हुए बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में और फिर से मिलेंगे 4 रन। एक और चौका। सुनो ससुर जी अब जिद छोड़ो, सुनो ससुर जी अब जिद छोड़ो, मान मेरी बात। दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के
वाह भाई वाह, ऐसा मनाने का तरीका है तो फिर कोई भी मान जाएगा। दो लगातार बाउंड्रीज पिछले 2 गेंदों में। 8 रन बन चुके हैं 4 गेंदों में इस वक्त। पहली 2 डॉट डिलीवरीज थी, उसके बाद लगातार 2 चौके पलटवार करते हुए बल्लेबाज सूरज। सूरज आज काफी इंप्रेस कर रहे हैं। पिछले मैच में हैट्रिक ली थी, इस मैच में भी 3 विकेटें चटकाई उन्होंने और अब बल्ले से भी अपने जौहर दिखाते हुए 67 रनों का पीछा करते हुए इस मैच को जीतने के लिए मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम। यहां पर स्ट्रोक फंसता हुआ लीडिंग एज और एक आसान सा कैच बैकवर्ड पॉइंट की दिशा में। पहला विकेट गवा दिया है सूरज के रूप में मुटवल टीम ने। लगातार बड़े बड़े प्रहार करने की कोशिश हो रही थी, ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन गेंद गई ऑफ साइड में। थोड़ा सा जल्दी मुझे लगा है कि उन्होंने स्ट्रोक खेला था जिस वजह से वो टाइम नहीं कर पाए और अच्छा कैच वहां पर। 8 पर पहला झटका मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम को। नए बल्लेबाज तेजस। दयात के बल्लेबाज तेजस इस वक्त स्ट्राइक पर। सुनील अपने राह पर उठाकर खेल दिया इसे सीधे और गेंद जाएगी बाहर 6 रनों के लिए। किसी तरीके का कोई समय जाया न करते हुए पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट करते हुए तेजस आक्रामक शॉट थ्रू द लाइन, सामने डाउन द ग्राउंड। ये क्लीन हिट, हवाएं तेज बह रही है और स्ट्रोक की गति उससे भी तेज थी। शानदार सिक्सर के साथ खाता खोलते हुए तेजस। 1 ओवर की समाप्ति पर स्कोर 14 रन, 1 विकेट के नुकसान पर। 53 रन और चाहिए, 24 गेंदें शेष। हर मैच में लगभग ये समीकरण हम देख रहे हैं। 4 ओवर्स का जब खेल शेष रह जाता है तो 53, 54, 55, 56 ऐसे ही रन्स चाहिए और बड़ा ही दिलचस्प क्रिकेट देखने को मिल रहा है। गेंदबाजी के लिए ओमकार, हरफन मौला खिलाड़ी है। ग्रामीण के जो मैचेस होते हैं आपको अक्सर ये देखने को मिलेगा कि ऑलराउंडर्स की भरमार होती है टीमों में। रंजीत इस वक्त स्ट्राइक पर। स्कोर 14, 1 विकेट के नुकसान पर इस वक्त। ओमकार गेंदबाज। पहली गेंद पर फिर से बल्लेबाज ने सीधे बल्ले से खेला, फील्डर वहां पर, लेकिन उनके ऊपर से एक बाउंस पर 4 रन। एंटरटेनमेंट का एक्स्ट्रा डोज है फिलहाल मैदान में। अंपायर हैरी, ये शॉट लाजवाब, कदमों का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे और सामने उठाकर मारा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। फिर से कदमों का इस्तेमाल, इस बार थोड़ी चतुराई दिखाई गेंदबाज ने, थोड़ा सा दूर भी रखा, लेंथ में भी कटौती की, जिस वजह से स्ट्रोक को सही तरह से एग्जीक्यूट नहीं कर पाए रंजित पाटिल। गेंदबाज ने देखा था बल्लेबाज कुछ स्टांस ले रहे थे अपने आप को,
थोड़ा सा गेंद को पीछे की तरफ रखे। इस बार बाहर की तरफ रखी हुई गेंद कट करने का प्रयास, कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच। अच्छी नोकझोंक। रंजित सीनियर खिलाड़ी मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम के, स्कोर 18 पर रुका हुआ। ओमकार की बड़ी चुनौती रंजित के सामने, इस बार ज्यादा तेज शायद करने का प्रयास था, दिशा से भटकते हुए, और यह अंपायर द्वारा अद्भुत इशारा है वाइड का। अलग अलग तरीके से इशारे करते हैं अंपायर हैरी। ये लंबा हिट है, ये तगड़ा शॉट है, और मैदान के बाहर भी है। 6 रन। शायद उनकी भूख भेलपुरी की हो सकती है, लेकिन बल्लेबाज की भूख रनों की है। स्लॉग हिट तान दिया आसमान में, डीप मिड विकेट को क्लियर करते हुए अजीत के भाई रंजीत, अजीत पाटिल मंच पर। और एक समय हुआ करता था जब दोनों भाई ओपन करते थे, गजब की शुरुआत देते थे मुठवल टीम को। गति परिवर्तन, अच्छी सोच यहां पर गेंदबाज ओमकार द्वारा। एक चौका भी लगा है, एक सिक्सर भी लगा है, लेकिन उसके अलावा आप देखोगे तो 3 डॉट डिलीवरीज भी कर चुके हैं इस ओवर में। पावर प्ले में अब एक गेंद शेष है, स्कोर 25 रन, 1 विकेट के नुकसान पर। 19 गेंदों में 42 रनों की आवश्यकता। गेंद हवा में है, मौका बना है, गेंदबाज खुद जज करते हुए, और कोई गलती नहीं, कॉटन बोल्ट, आउट होते हुए रंजीत। दो ओवर के बाद स्कोर 25, 2 विकेटों के नुकसान पर। 11 रन मिले थे पिछले ओवर में। रोमांचक स्थिति में एक और मुकाबला सरपंच कप 2026 किरवली में, सावरीदेव प्रीमियर लीग। बहुत ही बेहतरीन आयोजन और नियोजन इस टूर्नामेंट का RD11 किरवली टीम द्वारा। 18 गेंदें और 42 रन, ये समीकरण इस मैच में मकरन स्पोर्ट्स मुठवल के सामने। विशाल नए बल्लेबाज, स्ट्राइक तेजस के पास, खूबसूरत गेंद। लेग साइड पर खेलने का प्रयास था बल्लेबाज का। डॉट डिलीवरी, राहुल गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक पर तेजस। तेज गेंद, फुल टॉस बनी, लेकिन सीधे पैर पर, और आउट, लेग बिफोर विकेट। सटीक गेंद तो नहीं थी, फुल टॉस थी, लेकिन वो रफ्तार जो थी उसके चलते बीट हुए बैटर और अक्रॉस द लाइन भी खेलने का प्रयास किया था। तीसरा झटका लगता हुआ मकरन स्पोर्ट्स मुठवल को 25 के योग पर। तेजस 6 रन बनाकर पेविलियन में। वैसे स्कोर तो बहुत अच्छा नजर आ रहा है, 25 रन बने हैं, सिर्फ 14 गेंदों का खेल समाप्त हुआ है बैरी। कुछ बड़े हिट्स भी देखने को मिले हैं, लेकिन कहीं ना कहीं ऐसे लगा कि स्ट्राइक रोटेशन पर ज्यादा ध्यान नहीं दिया गया है बल्लेबाजों द्वारा।
नए बल्लेबाज संजय इस वक्त स्ट्राइक पर। पहली गेंद एक बार फिर से पैर पर जा टकराई और लेग बिफोर पाए गए बल्लेबाज। जबरदस्त गेंदबाजी, विकेट टू विकेट रख रहे हैं और गलतियां कर रहे हैं बल्लेबाज। सीधे बल्ले से खेलने की कोशिश नहीं हो रही है। विकेट टू विकेट गेंदबाजी का फायदा मिलता हुआ राहुल को। लगातार 2 गेंदों पर 2 बल्लेबाजों को पगबाधा आउट किया है। हैट्रिक पर है, एलबीडब्ल्यू की भी हैट्रिक हो सकती है। कल आईएसपीएल में विवेक शिलार ने बोल्ड की हैट्रिक ली सेकंड क्वालिफायर में और अपनी टीम को जिताने में बहुत ही बड़ी भूमिका अदा की। टाइगर्स ऑफ कोलकाता फाइनल में पहुंची। चेन्नई सिंगम्स से आज उनका फाइनल मुकाबला रहेगा। यहां पर क्या एलबीडब्ल्यू की हैट्रिक कंप्लीट कर सकते हैं राहुल? नए बल्लेबाज सुधीर आए हैं, स्ट्राइक लेंगे। ओ गेंद सीधे स्टंप्स पर जा टकराई और ये हैट्रिक हासिल करते हुए गेंदबाज राहुल। सुधीर तो भूल ही गए थे कि बल्ला उनके हाथ में है और वो चलाना भी है। हैट्रिक गेंद का सामना कर रहे थे, गेंद को जाने का रास्ता दिया उन्होंने और काम तमाम कर दिया है राहुल ने। इस हैट्रिक के लिए माननीय श्री बालाराम मेहर साहब की ओर से 1000 रुपयों का इनाम राहुल के लिए। पिछले मैच में हमने देखा था किरवली के विरुद्ध हैट्रिक चटकाई गई थी सूरज द्वारा, जो कि बैटिंग साइड में है मकरन स्पोर्ट्स मुठवल के खिलाड़ी। लेकिन अब मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम के विरुद्ध हैट्रिक चटकाते हुए मेहर 11 बापगांव के राहुल 25 पर 5 पारी लड़खड़ाती हुई। पारी को स्थिरता चाहिए लेकिन दोहरी चुनौती बल्लेबाजों के समक्ष, क्योंकि 42 रन भी अभी भी चाहिए। केवल 14 गेंदें बची है, ऐसे में विकेट्स भी आपको सुरक्षित रखने हैं और तेज गति से रन्स भी बनाने हैं। प्रसाद आए हैं, आते ही उछाल दिया है सामने लॉन्ग ऑफ की दिशा में। फील्डर बाउंड्री लाइन पर नहीं है और 4 रन मिलेंगे। मिड ऑफ सर्कल के अंदर था, उसका फायदा उठाते हुए प्रसाद और थोड़ा सा दबाव को रिलीज करते हुए पहली गेंद पर चौका जड़ दिया है उन्होंने। रन संख्या 29, 5 विकेटों के नुकसान पर। राहुल के हैट्रिक के लिए गुरुनाथ मेहर साहब की ओर से भी 500 रुपयों का इनाम। हवा में फिर से खेला है, इस बार लॉन्ग ऑन की जानिब। अब की बार फील्डर बाउंड्री पर मौजूद है, थोड़ा सा हेजिटेशन लेकिन थ्रो उतना सटीक नहीं है और आखिरकार 2 रन कंप्लीट करते हुए बल्लेबाज। इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ राहुल का। सिर्फ 6 रन आए ओवर से और हैट्रिक राहुल के खाते में। 3 ओवर की समाप्ति पर 31 रन, 5 विकेटों के नुकसान पर 67 रनों का पीछा करती हुई टीम मकरन स्पोर्ट्स मुठवल। तो अब यहां से 12 गेंदों में 36 रन चाहिए। बहुत ही बेहतरीन ओवर राहुल द्वारा, केवल 6 रन दिए अपने इस ओवर में, एक हैट्रिक भी हासिल किया उन्होंने। 36 रनों की जरूरत, 12 गेंदों में 18 रन प्रति ओवर। चलिए, ड्रिंक्स की मांग की जा रही है। ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर्स, मैदान में अंपायर की तरफ आपको ध्यान देना है। मुश्किल यह समीकरण जरूर है लेकिन असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में। अभी भी बल्लेबाज पलटवार कर सकते हैं, खासतौर पर प्रसाद ने जिस तरह से शुरुआत की है। 2 अच्छे शॉट्स लगाए उन्होंने, 2 ही गेंदों का सामना किया है, तो काबिलियत रखते हैं, बड़े हिट्स लगाने की क्षमता उनके अंदर।
और विशाल जो पिछले मैच के कहीं ना कहीं हीरो रहे थे, अंडर प्रेशर 43 रनों की धुआंधार पारी खेली थी और छक्कों में डील कर रहे थे, 6 छक्के जड़े थे। अब कुछ वैसी ही पारी यहाँ पर खेलनी होगी उनको यदि मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम को जीतना है तो। ड्रिंक्स ब्रेक के बाद एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई। इस मैच को जीतने वाली टीम क्वार्टर फाइनल में पहुंचेगी, हारने वाली टीम को एक और मौका जरूर मिलेगा, लेकिन इसके बाद जो मैच होगा वो नॉकआउट मैच। जानू स्पोर्ट्स सितारे बनाम RD11 किरवली। शालिक आए हैं, पहली गेंद काफी दूर ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड है। दाहिने से राउंड द विकेट जाते हुए शॉर्ट बॉल हुक किया है, हवा में केवल ऊपर गई है, दूर नहीं। और यहां पर दो खिलाड़ियों के बीच में टकराव, एक कैच, दोनों ने प्रयास किया, लाभ मिला है बल्लेबाज को, कैच ड्रॉप और साथ में 2 रन्स। और ये बड़ा महंगा साबित हो सकता है क्योंकि विशाल सभी जानते हैं कि कितने विस्फोटक बैटर है, अकेले हाथों मैच जिताने की क्षमता रखते हैं। और अंपायर हैरी को देखिए, वो बता रहे कि क्या हुआ क्या घटा पिछली गेंद पर। फ्रस्ट्रेशन। इस बार जोर से स्विंग किया बल्लेबाज ने, आई नहीं गेंद बल्ले पर, डॉट डिलीवरी। 33 रनों की और जरूरत, 10 गेंदें शेष। बल्ला घुमा रहे हैं और बल्ला घुमाने की जरूरत भी है, लेकिन सही तरह से कनेक्ट भी करना पड़ेगा विशाल को। फिर से इस बार अंपायर का इशारा कि ये अच्छी गेंद रही, डॉट डिलीवरी। जानबूझकर थोड़ा दूर रख रहे हैं, समझ रहे हैं कि बल्लेबाज ऑन साइड को कहीं ना कहीं फेवर करने का प्रयास कर रहे हैं। बहुत ही सूझबूझ भरी गेंदबाजी शालिक द्वारा। अब 9 गेंदों में 33 रन चाहिए। बोल्ड, जाने दिया गेंद को विशाल ने। जो गलती सुधीर ने की थी वही गलती यहां पर विशाल ने भी की और बोल्ड हुए। से गेंद को जाने देना महंगा साबित हो रहा है बल्लेबाजी की टीम के लिए। हमने देखा है इससे भी पहले राहुल के हैट्रिक वाले ओवर में बल्लेबाज ने गेंद को जाने दिया और गेंद स्टंप्स पर जा टकराई। और इस बार भी हमने वही देखा था। 34 पर 6 इस वक्त मकरन स्पोर्ट्स। रनचेज की शुरुआत काफी अच्छी थी, पावर प्ले में खासतौर पर अच्छे रन्स आए थे। एक समय 25 पर 2 ही खिलाड़ी आउट हुए थे, लेकिन उसके बाद लगातार विकेटें गिरी है। 34 पर 6 नाजुक अवस्था कही जा सकती है मकरन स्पोर्ट्स मुठवल की। कुमार नए बल्लेबाज के रूप में, बेहतरीन गेंदबाजी, कंधे का जोर लगाते हुए, अतिरिक्त उछाल प्राप्त करते हुए, हार्ड लेंथ को हिट करते हुए गेंदबाज शालिक। डीआरएस की मांग बैटिंग साइड द्वारा। थर्ड अंपायर की तरफ रुख किया गया है क्योंकि बैटिंग साइड ने रिव्यू लिया है।
इट्स अ फेयर डिलीवरी, फेयर एंड लवली डिलीवरी। अंतिम 7 गेंदें जीतने के लिए 33 रन। इस बार पुल किया है कुमार ने, हवा में गेंद, टाइमिंग कुछ खास नहीं, डीप में खिलाड़ी जरूर है, बाउंस पर उनके पास पहुंची है और केवल एक ही रन पर सीमित रहते हुए बल्लेबाज सोच रहे थे दूसरा रन लिया जाए, लेकिन थोड़ा हेजिटेशन भी रहा और आखिरकार एक पर ही सेटल हुए हैं। तो इस तरह से एक और बेहतरीन ओवर की समाप्ति होती हुई 4 ओवर की समाप्ति पर मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम का स्कोर 35 रन 6 विकेटों के नुकसान पर, और अब आखिरी ओवर में 32 रनों की है दरकार। अब यहां से कमेंट्री में हम परिवर्तन कर रहे हैं, आगे का आंखों देखा हाल आप तक पहुंचाएंगे योगी पाटिल। हॅलो हॅलो चेक. धन्यवाद अजय. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो या सरपंच चषक 2026 किरवली सावरदेव प्रीमियर लीग 2026 मध्ये. सामना जर पाहिला तर एक्झॅक्टली 3 ओव्हरपर्यंत अगदी डोलायमान स्थितीमध्ये होता, परंतु शालिक भोईरचा जो स्पेल आपण पाहिलाय त्या स्पेलने मात्र पूर्णपणे मकरंद स्पोर्ट्स मुटवल संघाला बाकफुटला ढकललाय. कारण फक्त 4 धावा त्याने खर्च केला, एक सफलता जरूर त्याने प्राप्त केली. 35 धावा फलकावरती लागला गेला. तुषारच्या हातामध्ये चेंडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी विजयासाठी आपण जर विचार केला तर तब्बल 32 धावेंची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला या ठिकाणी षटकार मारावा लागेल. कुमारच्या सोबतीला आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रसादला आपण पाहतोय, और तो विकेट मारा करतोय तुषार. हो, इथे मात्र चांगला चेंडू पडला तर थोडंसं खाली राहिला, बॅटची कडा आणि विकेट किपर योगेश पाटीलनं कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. अजून एक विकेटची खुराक प्राप्त केली या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघानं. परंतु या सामन्यामध्ये जो संघ मात्र पराभूत होणार आहे त्याला मात्र पुन्हा एक संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे या खचून जाण्याची काही एवढी आवश्यकता नाहीये. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये आता इथून 32 धाब्याची गरज. न्यू बॅटर विनीत पाटील पहिला चेंडू उचलून घेणारा, अगदी पंच करण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. परंतु आपण जर या सामन्याचा विचार केला तर मात्र मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं चांगली कॅप्टन्सी पाहिली आपण. वसीम सिंधूनं जरूर आज संघाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या जबाबदारीनं मात्र आज रोल त्याने आज संघासाठी अदा केला. त्याच अनुषंगानं या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व बापगावचं आपल्याला पाहायला मिळतोय. व फक्त या ठिकाणी हवेत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही प्रमाणे ताकदीचा मात्र तिथे वापर केला नाहीये. ओमकार दलवी चेंडूवरती वेगानं पोहोचले गेले. औपचारिकता बाकी आहे. फक्त या ठिकाणी तुषारला लिगल 3 बॉल हाताळण्याची आता मात्र इथून आवश्यकता आहे. कारण विजयापासून आता इथून मेहर 11 बापगाव संघाला कोणीही रोखू शकत नाहीये, कारण 3 बॉल आणि 31ची गरज. पुन्हा फटकावेत आर्यन मेहर चेंडूच्या खाली. अजून एक विकेटचं पतन. फक्त फलंदाजाने या डावाचा विचार केला तर मुठवल संघाच्या हजेरी लावण्याचा फक्त कार्य केले. तब्बल 8 गडी मात्र इथे गमावले गेले. इथे मात्र पहा खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू चाला अगदी कव्हरला आणि आर्यन मेहर सेफ हँड त्याने पकडल्या, चांगल्या प्रमाणे झेलला आणि समाप्त झाला त्या ठिकाणी प्रसादचा खेळ. आणि त्या मात्र पावशकाल विनीतच्या सोबतीला न्यू बॅटर हार्दिक. मात्र हार्दिकसाठी 2 चेंडू आहेत. त्या 2 चेंडूमध्ये जर हार्दिक एखादा मोठा फटका जर खेळला तर मात्र आय थिंक त्याच्यासाठी पुढील सामन्यासाठी मात्र जरूर त्याचा कॉन्फिडन्स मात्र इथे वाढू शकतोय आणि तो स्ट्रोक मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न करेल का. ओव्हर द विकेट मारा करतोय. पाहू शकता अगदी पिकअपचा अंदाज पाहायला मिळतोय, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. एकतर्फा सामना प्रेक्षकांना मात्र इथे पाहायला मिळतोय.
आणि खूप मोठा विजय आय थिंक या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघ मात्र इथे संपादित करू शकतो. ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजाने परफॉर्मन्स केलाय आज. राहुल मेहर काय कमालीची गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स आणि विकेट हॅट्रिक अगदी त्याच्या नावावर राहिल्या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक आणि अखेर हा लिगल बॉल आणि सामना जिंकला या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाने.